नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. कोकणामध्ये फिरणं, कोकणामध्ये असणं ही खरंच फार भन्नाट गोष्ट असते. म्हणजे सावंतवाडी असेल, मालवण असेल, वेंगुर्ला असेल, या सगळ्या ठिकाणी मी भटकतोय, फिरतोय आणि त्या ठिकाणची व्यवच्छेदक वेगळेपण, त्या ठिकाणचं जे काही आहे ते त्यानिमित्तानं टिपण्याचा प्रयत्न करतो. हे खरं म्हणजे फार घाईत आहे. पण वेंगुर्ला गावामध्ये मी आलो आणि माझ्या असं लक्षात आलं की वेंगुर्ला हे फार वेगळं शहर आहे. म्हणजे ते गाव आहे, जरी नगरपालिका असली तरीसुद्धा एक छोटंसं टुमदार असं गाव आहे, असं वाटावं असं एकूण वेंगुर्ल्याचं रूप आहे. वेंगुर्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की वेंगुर्ला हे ऐतिहासिक गाव आहे. पण वेंगुर्ल्याला आत्ताची जर अशी अवस्था आहे की रेल्वे मार्ग असेल, सागरी मार्ग असेल, महामार्ग असेल, कुठल्याच महामार्गाने किंवा कुठल्याच मार्गाने तसं वेंगुर्ला कनेक्टेड नाही. याचे तोटे वेंगुर्ल्याला होत असतील, पण वेंगुर्ल्याला काही फायदे पण झालेले आहेत. ते फायदे असे झाले की वेंगुर्ला हे त्यामुळं अत्यंत असं त्याच जुन्या पद्धतीचं असं एक छान गाव वाटतं की फारसा काही नव्या गोष्टींचा, आधुनिकतेचा वाईट परिणाम न झालेलं असं वेंगुर्ला वाटतं. वेंगुर्ल्याचं वेगळेपण असं की वेंगुर्ले एक कारण अभिमान आहे की मंगेश पाडगावकर वेंगुर्ल्याचे, सुनील गावस्कर वेंगुर्ल्याचा. सुनील गावस्करबद्दल जरा वेंगुर्लेकरांची थोडी नाराजी असते की सुनील गावस्कर झाला त्यानंतर आपल्याला विसरला वगैरे असं लोक म्हणत असतात. पण एकूण वेंगुर्ल्यातून फिरत असताना एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या असं लक्षात आला, तो म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन ज्या प्रकारे झालेलं आहे. म्हणजे मुळात वेंगुर्ला काही फार अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये होतं अशातला भाग नाही. पण वेंगुर्ले गाव जरी छोटं असलं तरी सवयी ज्या लोकांच्या आहेत त्या तशाच आपल्या कुठेही असतात, त्याच प्रकारच्या सवयी होत्या. आणि त्यामुळे कचऱ्याचं काय करायचं हा प्रश्न जो बाहेरच्या गावांमध्ये आहे तो काही प्रमाणामध्ये वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा भेडसावत होता. अशावेळी वेंगुर्ल्यामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन करणं, वेंगुर्ला प्लास्टिक मुक्त करणं, याच्या अनुषंगाने एक लढाई सुरू झाली गेल्या 2 वर्षांमध्ये. आणि ती लढाई आता या वळणावर येऊन ठेपलेली आहे की जणू काही स्वच्छ शहर तुम्हाला बघायचं असेल, कचरा मुक्तीच्या अनुषंगानं होणारे प्रयोग तुम्हाला बघायचे असतील तर वेंगुर्ल्यामध्ये आलं पाहिजे असं लोकांना वाटतं. त्या अर्थानं स्वच्छ शहरांच्या संदर्भामध्ये वेंगुर्ला हे पर्यटन स्थळ झालेलं आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे कचरा समस्येच्या संदर्भामध्ये अभ्यास म्हणून सुद्धा देशातले परदेशातले काही लोकांना वेंगुर्ल्यामध्ये यावंसं वाटतं आहे. वेंगुर्ल्यामध्ये या प्रकारचे प्रयोग सुरू झाले याला एक कारण आहे. मुळामध्ये स्वच्छ भारत अभियान किंवा काय हे सगळं सरकारी स्तरावर सुरू असतं, पण काही लोक असतात की जे व्यक्तिगत स्तरावर ते इनिशिएटिव्ह घेतात, पुढाकार घेतात. रामदास कोकरे हे असे एक अधिकारी जे वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी, साधारणपणे 2015च्या सुरुवातीला रामदास कोकरे वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून जॉईन झाले. आणि मुख्याधिकारी म्हणून जॉईन झाल्यानंतर जे काही बदल होत आहेत ते त्यांनी बघितले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की प्रामुख्यानं आता इथे जे काम केलं पाहिजे ते कचऱ्याच्या संदर्भात काम केलं पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी एक वेगळं मॉडेल विकसित केलं. गेल्या 2 वर्षांमध्ये ते जे मॉडेल आहे त्या मॉडेलला बऱ्यापैकी यश आलं आहे. त्यामुळे मी वेंगुर्ल्यामधून जात होतो आणि मला असं वाटलं की रामदास कोकरेंना वेंगुर्ल्यामध्येच गाठलं पाहिजे, त्यांच्या थेट प्रयोगांकडे जाऊन भेटलं पाहिजे. याचं कारण असं आहे की मुळामध्ये त्यांचं स्वागत सगळीकडे होतं आहे, अभिनंदन सगळीकडे सुरू आहे, त्या मॉडेलचं कौतुक होत आहे. मध्यंतरी अमिताभ बच्चनच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला किंवा पुण्यामध्ये किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. हे सगळे सन्मान वगैरे महत्त्वाचे आहेत, त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. पण मुख्य म्हणजे ग्राउंड झिरो तिथे जाऊन बघणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटलं. आणि वेंगुर्ल्यामध्ये येऊन मी मुद्दाम हे सगळे प्रयोग बघतो आहे. मी आता स्वतः वेंगुर्ला नगरपालिकेचा हा जो कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आहे त्या कचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पाच्या थेट तिथेच आलेलो आहे. आणि माझ्यासोबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी असणारे रामदास कोकरेसुद्धा आहेत. आणि रामदास कोकरेंशी मला जाणीवपूर्वक बोलायचं या सगळ्या प्रकल्पांच्या अनुषंगानं की नक्की त्यांनी काय केलं, ते कसं बघतात या सगळ्या प्रकल्पांकडे आणि काय करू इच्छितात. रामदास कोकरे, तुमचं अभिनंदन आणि तुमच्या शहरामध्ये तुमचं स्वागत करतो. खरं म्हणजे मागे आपण बोललो होतो या सगळ्या संदर्भात, पण मला असं वाटलं की तिथे गेलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्ही प्रयोग करता ते प्रयोग मुख्य म्हणजे बघणं फार आवश्यक आहे. आता मी इथं आलो आहे आणि हे सगळे प्रयोग आपण आता एक एक प्रयोग बघणार आहोत.
एकतर मला सांगा, तुम्ही जेव्हा 2015मध्ये जॉईन झालात वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये, तेव्हा काय अवस्था होती, आव्हानं काय होती? 17 एप्रिल 2015 रोजी मी वेंगुर्ला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर कार्यरत झालो आणि त्या दिवशी मी कार्यभार घेतला. आणि पहिलं मी ज्या दिवशी हजर झालो त्याच दिवशी आमच्या नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष प्रसन्नाजी कुबल आणि सर्व नगरसेवक, सर्व कर्मचारी आणि व्यापारी आम्ही पहिल्याच दिवशी शपथ घेतली की आजपासून शहरात कॅरीबॅग आम्ही वापरणार नाही आणि इतरांना वापरू देणार नाही. तर तिथनं आमची पहिली सुरुवात झाली. वेंगुर्ला नगर परिषद पहिल्याच दिवशी ही शपथ घेतल्यावर आम्ही त्या लढाईला सुरुवात केली. आणि मी डम्पिंग ग्राउंडवर पहिल्याच दिवशी आलो आणि पाहिलं की सगळा हा मिक्स कचऱ्याचे ढीग होते. आणि मी 2010मध्ये जो दापोली येथे जो प्रयोग केला होता प्लॅस्टिक मुक्तीचा, मला फार आनंद वाटला होता प्लॅस्टिक मुक्ती झाल्यानंतर. परंतु त्यात काही थोड्या त्रुटी माझ्या हातून राहिल्या होत्या की प्लॅस्टिक कॅरीबॅग बंद केल्यानंतर इतर जे पॅकेजिंगचं प्लॅस्टिक आहे त्याच्यावरून मला डांबरी रस्ता दापोलीत करायचा होता, तो शक्य झाला नव्हता. तर मग तो प्रयोग मला एक हिथं करायचा होता. आणि त्याचबरोबर अशी एक माझ्या डोक्यात कल्पना होती की कचरा हा समूळच उच्चाटन ह्या गोष्टीचं करणं आवश्यक आहे. लुटूपुटूची लढाई न करता ह्याच्या मुळाशी हात घालून कचरा हा विषयच सगळा संपून टाकायचा. आणि गाव झिरो गार्बेज करायचं, डम्पिंग ग्राउंड झिरो वेस्ट करायचं आणि लँडफिलमध्ये बी काहीच टाकायचं नाही, झिरो लँडफिल. हे कन्सेप्ट असे मी ज्यावेळेस माझ्या डोक्यात आले त्यावेळेस असं कुठं काय असं उदाहरण नव्हतं माझ्यासमोर की असं काय करायचं. मग सगळ्या गोष्टीला मीच एक रोडमॅप तयार केला. आणि ह्याच्यासाठी काय काय करावं लागेल, ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्पाचं आमचं काम चालू होतं, परंतु ते पूर्णत्वास आलेलं नव्हतं, ते लवकर करून घेतलं. त्यानंतर ब्रिकेटिंग मशीनच्या साहाय्याने सुक्या कचऱ्यापासून ब्रिकेट करायचे. आणि सुका कचरा ही एक एवढी ब्रॉड टर्म आहे की सुक्या कचऱ्यात एवढे प्रकार वेगवेगळे आहेत की त्याचा पहिल्यांदा आम्ही अभ्यास केला. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2000च्या रूल्सनुसार ओला आणि सुका दोन वेगवेगळं करा असं एक निर्देश होते, परंतु आम्ही दुर्दैवाने तेही करू शकलेलो नव्हतो. तर मी त्याच्या पलीकडे जाऊन म्हटलं की ओला आणि सुका तर फार ब्रॉड टर्म आहे की सुक्यात जवळपास आम्ही आता 15 टाईप केली, 15 प्रकारे आम्ही कचरा वेगळा करतो आणि त्याच्यावर त्या पद्धतीनं प्रक्रिया करतो. आता प्लॅस्टिकचं जे मी म्हटलं की मला दापोलीची जी खंत होती की मला तिथं रोड निर्माण करता आलं नाही, तर इथं मी मी एप्रिलमध्ये जॉईन झालो. मे महिन्यात प्रवीणसिंह परदेशी सर, माननीय मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक UNDPची झाली. आणि त्याच्यात मी मागणी केली की मला प्लॅस्टिक क्रशर मशीन पाहिजे, त्यासाठी UNDP मार्फत अर्थसहाय्याची गरज आहे. तर प्रवीणसिंह परदेशी सरांनी तत्काळ सांगितलं UNDPला की ह्यांचा प्रस्ताव घ्या आणि ह्यांना लवकरात लवकर देऊन टाका. तर तो विषय फॉरवर्ड झाला आणि UNDPच्या माध्यमातून आम्ही प्लॅस्टिक क्रशर मशीन घेतली. आणि मार्च 2016मध्ये पहिला आम्ही रस्ता निर्माण केला. आणि त्या दरम्यान आम्ही जवळपास 5 किलोमीटर लांबीचे 5 वेगवेगळे रस्ते निर्माण केले. मला हे सांगा की मुळामध्ये हे रस्ते तुम्ही निर्माण केले, पण हे सगळं सुरू असताना मुळामध्ये दापोलीमध्ये तुम्ही जो प्रयोग केला त्याच्यातून तुम्हाला काही गोष्टी बऱ्यापैकी शिकता आल्या असतील. दापोलीचा प्रयोग आणि त्याच्या पुढे तुम्ही कसे कसे गेलात? दापोली ह्या माझ्या झिरो वेस्ट संकल्पनाची एक पायाभरणी आहे म्हणायला हरकत नाही. सगळी बीजं तिथंच माझ्या मनात रोवली गेली की काय. आणि प्रत्येक गोष्टीला आता इथं आल्यानंतर मला असे काही प्रश्न माझ्या डोक्यात होते की ह्याचं उत्तर काय शोधावं, कापडाचा वापर काय करावा, थर्माकोलचा वापर काय करावा, चप्पल टायरचा वापर काय करावा. ह्या सगळ्या गोष्टीची प्रश्न ज्यावेळेस मला पडत होते ते सगळे माझ्या अनुत्तरीच राहत होते, कारण त्याच्यावर फारसं कुणीच मला समाधानकारक उत्तर देत नव्हतं. तर मी ठरवलं की ह्याचे उत्तर आपणच शोधायचे आता. आणि त्या दृष्टीनं आता वेस्टमधलं ट्यूबांचं प्रमाण जास्त आहे, तर त्याच्यासाठी मी शोधत गेलो. एक मला एजन्सी गोव्यातली भेटली की ते म्हणले तुमच्या ट्यूबा सगळ्या कलेक्ट करून ठेवा, एक गाडीचा लोड झाल्यानंतर आम्ही घेऊन जातो आणि बांगड्या बनवण्याच्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर करून आम्ही त्याची विल्हेवाट लावू. हा एक प्रश्न सुटला. दुसरा केसाचा हे माझ्या कचऱ्यातली सगळी सलूनच्या दुकानातून वेगळी संकलित होतात, तर तीही वेगळी साठवून ठेवली आहे. एक ठराविक क्वांटिटी त्याची झाल्यानंतर ह्याच्यासाठी एक एजन्सी भेटलेली आहे की त्या केसाचा पुनर्वापर करण्यासाठी. आता कापड आणि टायर, चपला ह्या ज्या आहेत ह्या आता सध्या तर आम्ही कर्नाटकच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये बर्न करण्यासाठी पाठवतो. परंतु ह्याच्यातसुद्धा अजून एक असा प्रकार आहे की कापड ह्याच्यासाठी आमच्याकडे काही एजन्सी अप्रोच झाले आहेत की ह्याचं पायपुसणी तयार करणे किंवा ह्याचे गाद्यांच्या फॅक्टरीमध्ये वापर करणे. तर हे आम्ही आता ते साठवून ठेवायला सुरुवात केली आहे. आणि टायरचा एक अभिनव उपक्रम आम्ही कोकण कृषी विद्यापीठाच्या फळ संशोधन केंद्र आणि आमच्या एकत्रित प्रयत्नातून आम्ही इथं 2 टायरची बंधारी घातली. तर टायर बर्न करणं ही धोकादायक आहे, त्याचा पुनर्वापर काही ठिकाणी केला जातो. तर त्यासाठी एक आता खोपोलीमध्ये एक इंडस्ट्री तयार होते, तर तेही आता आमच्याकडून अशा पद्धतीने घेऊन जाणार आहे. तर आम्ही टायरची बंधारी घातले. हे फारच इनोव्हेटिव्ह आहे आणि प्रयोगशील आहे.
मुळामध्ये असं आहे की सगळ्या शहरांमध्ये सध्या डम्पिंग ग्राउंड ही मोठी समस्या आहे आणि आता तर महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. बहुतेक शहरांमध्ये मी जवळपास राज्यभर फिरलो, सगळीकडे या पद्धतीनं तो प्रश्न मोठ्या जिव्हाळ्याचा आहे, त्याबद्दल लोक सातत्यानं बोलत आहेत. तुम्हाला असं वाटतं का की डम्पिंग ग्राउंड किंवा हे सगळे जे प्रश्न महानगरपालिकांमध्ये निर्माण झालेले आहेत ते खरं म्हणजे सोडवणं सहजपणे शक्य आहे? डम्पिंग ग्राउंड हे प्रश्न अगदी सहजपणे सोडवता येऊ शकतात, ह्याच्याबद्दल कुठलंही दुमत असायचं कारण नाही. आणि ह्याच्यात अवघड ही बाब नाही. ह्याच्यात फक्त आपल्याला काळजीपूर्वक त्या अंमलबजावणीमध्ये सहभागी व्हावं लागते. आपण स्वतःहून इन्व्हॉल्व झालो तर मला वाटतं ह्या काही अवघड बाबी नाहीत. आणि मुळात एक आपण जर आपल्या प्राचीन काळाचा जर अभ्यास केला तर पूर्वी कुठे डम्पिंग ग्राउंड होते? प्रत्येक घराच्या शेजारी एक उकिंडा असायचा आणि तो वर्षाला मोकळा करून शेतात त्याचं शेतीचं भरणपोषणासाठी वापर करत होतो. परंतु ह्या गोष्टी का आल्या तर आपण ज्या काही नॉन रिसायकलेबल गोष्टी, प्लॅस्टिक असू दे, थर्माकोल असू दे, ह्या गोष्टी आपण कचऱ्यात टाकायला सुरुवात केल्यामुळं ह्या कचऱ्याचं मूल्य शून्य झालं. आणि हे कचऱ्याचं जर मूल्य वाढवायचं असेल तर प्रत्येक घटकाला एक मूल्य आहे आणि ते मूल्य प्राप्त आपण करून दिलं. आता थर्माकोलचा आम्ही आजच पहिल्यांदा आम्ही एक रस्त्यात वापर केलेला आहे आणि अतिशय यशस्वीपणे थर्माकोलसुद्धा डांबरी रस्त्यात वापर करू शकतो. हा पहिलाच प्रयोग आम्ही आज यशस्वीपणे केलेला आहे. आणि आता प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे. आमचा पूर्वी ह्या कचऱ्यातून ₹1ही मिळत नव्हता, आता 1.5 लाख रुपयाचं पोटेन्शियल निर्माण झालेलं आहे ह्या कचऱ्यातून. त्यामुळं कचऱ्यातून न्यूसन्स वाढल्यापेक्षा आम्ही एक एन्जॉय करतो की एक चांगलं रिक्रिएशन आणि क्रिएटिव्हिटीला वाव दिलेला आहे. हा जो वाहू दिला आहे तो खरं म्हणजे त्या ठिकाणी जाऊन बघितला पाहिजे, कारण ते प्रकल्प नक्की काय सुरू आहेत ते बघणं फार महत्त्वाचं आहे. हे सगळे प्रयोग वेंगुर्ल्यामध्ये सुरू झाले त्याला मला वाटतं जवळपास 2 वर्ष झाली. 2 वर्षांपूर्वी हा सगळा जो परिसर होता, मुळामध्ये ही जागा, हे सगळे प्रकल्प तुम्ही इथं सुरू केले, तर तेव्हा इथे काय होतं? तुम्ही जेव्हा चार्ज घेतलात तेव्हा काय होतं? हे सगळं मिक्स वेस्ट आणि सगळा कचराच होता. सगळं इथं एकत्रित कचरा असा स्वरूपात होता. हां, तुम्ही सुरुवातीला जो प्रयोग केला तो साधारणपणे कुठला होता? पहिला प्रयोग मी कॅरी बॅग बंदी केली, बरं, हागणदारी मुक्त केलं शहर. आणि ह्याच्यानंतर आम्ही कचरा वर्गीकरणाला सुरुवात केली. वर्गीकरण करताना कचऱ्याच्या स्वरूपानुसार ओला कचरा तो बायोगॅसला जाऊन त्याच्यातनं वीज निर्मिती, सुक्या कचऱ्यातनं ब्रिकेट तयार केले, प्लॅस्टिकच्या कचऱ्यातनं रस्ते निर्मिती केली. याचबरोबर प्लॅस्टिकच्या बॉटल, काचेच्या बॉटल ज्या आहेत त्याच्यापासून आम्ही विक्री करतो आणि त्याच्यातनं ₹4,000 महिन्याला उत्पन्न मिळतं. कचरा सगळ्यात महत्त्वाचा आम्ही सुरुवातीला 4 प्रकारात केला: ओला, सुका, प्लॅस्टिक, काचव धातू. त्याच्यानंतर आम्हाला त्यातही काही असमाधान वाटणं, मग आम्ही आता 16 प्रकारात कचरा वेगळा करतो घराघरातून. आणि त्याच्यामुळं आता म्हणजे 16 प्रकार त्याबद्दल आपण बोलत राहू. ही ओझोन घंटागाडी दिसते आहे. ओझोन घंटागाडी ही काय नक्की कन्सेप्ट असते? हां, आता ही घंटागाडी जी आहे, पूर्वी आमच्याकडे 1 ट्रॅक्टर आणि 2 घंटागाड्या होत्या. तर आता आम्ही नंतर 3 घंटागाड्या घेतल्या. आता त्याच्यात घंटागाडीत एक असं झालं की आम्हाला सुरुवातीला 1 घ्यायची होती. त्या एकीला आम्ही एक आमदार निधीतून पैसे मागवले होते. ठाण्याच्या आमदारांकडून आम्हाला ते पैसे मिळाले होते, म्हणजे पत्र मिळालं होतं. परंतु ते न मिळाल्यामुळं, परत निधी न मिळाल्यामुळं आम्ही काय केलं की कंपनीला अप्रोच झालो. CSRमधून एक CSRमधून निधीला अप्रोच झाल्यानंतर आम्हाला जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या CSR निधीतून 2 घंटागाडीला पैसे मिळाले. 2 मोबाईल टॉयलेट, 2 घंटागाड्या आणि एक या घंटागाडीचं नक्की काय स्वरूप असतं? काय काम चालतं? घंटागाडीत 2 कंपार्टमेंट आहेत, पण 2 कंपार्टमेंट हे पूर्वीच्या बेसवर आम्ही तयार केले होते. ओला आणि सुका. हा कुठला आहे? दाखवा मला जरा. बरं, हा ओला आहे आणि हा सुका आहे. असे दोन कंपार्टमेंट आहेत. तर हे आता कसं की हे आम्हाला सफिशियंट नाहीत, तर आम्ही काय करतो, ओला फक्त बकेटमध्ये एका बिन्समध्ये ठेवतो आणि सुका वेगवेगळ्या प्रकारचा पिशव्यामध्ये, बॉक्समध्ये असा गोळा करून आणतो. त्यामुळे 2 कंपार्टमेंट हे आम्हाला सफिशियंट नाहीत. त्यामुळं आम्ही पिशव्या वापरतो. प्लॅस्टिकचा कचरा पिशवीत घेतो, कागदाचा कचरा पिशवीत घेतो, पालापाचोळा पिशवीत घेतो. अशा पद्धतीने आम्ही ह्याच्यात गोळा करून आणतो. अच्छा, सगळीकडे हे करतो. हे सगळे तुमचे कर्मचारी दिसतात. जरा या बरं सगळे कर्मचारी या. कारण काय की शेवटी CO जेव्हा या प्रकारचा प्रयोग करतात, या तुम्ही या, CO जेव्हा या प्रकारचा प्रयोग करतात, मुख्याधिकारी जेव्हा या प्रकारचा प्रयोग करतात, तेव्हा कर्मचाऱ्यांची भूमिका काय असते या, आणि कर्मचारी नक्की काय विचार करतात हे समजणं फार महत्त्वाचं आहे. एक सेकंद, काय तुमचं नाव काय? मनोहर जाधव.
मनोहर, 2 वर्षांमध्ये जेव्हा हे सगळे प्रयोग सुरू झाले तेव्हा तुम्हाला असं वाटलं असेल की काय त्रास आहे हा, आपलं सुखात चाललं होतं, हे सीओ फारच कामाला लावायला लागले. नाही सर. कसं वाटलं इथे काम करताना? कसं वाटलं 2 वर्षापूर्वी जी होती घाण ती सरांनी तू क्षणित चांगलं केलं, हे बरं वाटलं. बरोबर. कामात या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे अगदी गाडगे बाबांपासून अनेकांनी सांगितलंय की तुम्हाला खरा देव पाहिजे असेल तर देव स्वच्छतेमध्ये असतो. ज्याला स्वच्छता राखता येत नाही त्याला देवाची पूजा करायचा अधिकार नाही, असं गाडगे बाबा म्हणाले होते. आणि इथे स्वच्छतेची पूजा करण्याचा प्रयत्न वेंगुर्ल्यामध्ये सगळे लोक करत आहेत. नगरपालिकेचे मुख्याधिकारी जरी आघाडीवर असते तरी सगळी टीम काम करते आहे म्हणून ते होत आहे. मी मगापासून बघतोय की हे फारच सक्रियपणे काम करत आहेत. काय तुमचं नाव काय? मी जयेंद्र चौधरी, मी प्रकल्प अधिकारी आहे. हा घनकचरा प्रकल्प व्यवस्थापन मी इकडे देखरेख करतो. किती दिवसांपासून तुम्ही हा प्रकल्प बघताय? जून 2015 पासून हा प्रकल्प चालू झालेला आहे. आजपर्यंत सस्टेनेबल आहे. दररोज जेवढा कचरा येतो शहरातील गोळा होणारा 100% कचरा इकडे प्रोसेस केला जातो. पूर्वी इकडे एवढ्या आगी लागायच्या, वास एवढा उग्र वास असायचा की इकडचे स्थानिक नागरिक इकडची जागा विकून दुसरीकडे जायचे. त्या लोकांनी आज इकडे एवढं मोठं घर बांधलं आहे की तेच आमच्या ह्या प्रोजेक्टचं सक्सेस आम्हाला वाटतं. क्या बात आहे, फारच महत्त्वाचं आहे. इथे प्रामुख्याने कचरा कुठल्या स्वरूपाचा असतो? इकडे प्रामुख्याने 4 प्रकारात कचरा पूर्वी यायचा, त्याच्या आता 16 प्रकारात वर्गीकरण झालं आहे. त्यामध्ये ओला कचरा 1.5 टनाच्या आसपास येतो, तो 100% प्रोसेस केला जातो. सुका कचरा 2 ते 2.5 टनापर्यंत येतो. त्याच्यापासून ब्रिकेट्स क्रश करून ब्रिकेट्स तयार केले जातात, कंपोस्टिंग केलं जातं. प्लॅस्टिक डेली 100 किलोच्या वर प्लॅस्टिक येतं, ते क्रशिंग करून ते रोड डेव्हलपमेंटमध्ये वापरलं जातं. 2 किलोमीटरच्या वर शिवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते आज आम्ही केलेले आहेत. आज सार्वजनिक बांधकाम विभागाने आमच्याकडे 5 टन क्रश प्लॅस्टिकची मागणी केलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाने याचा पुढाकार घेऊन महाराष्ट्रातले जास्तीत जास्त रस्त्यांमध्ये प्लॅस्टिकचा वापर करावा, जेणेकरून त्या रस्त्यांची लाईफ वाढते. हे सुद्धा आमचंही कुठेतरी ह्याला हातभार लागला, हे सुद्धा आम्हाला एक आत्मसन्मान आहे. याचा आत्मसन्मान आहे. तुम्ही किती वर्षांपासून नगरपालिकेमध्ये काम करताय? मी 8 वर्षापासून नगरपालिकेत काम करतो. मी आहे फिल्टर ऑपरेटर, पण मला घनकचरा व्यवस्थापनमध्ये थोडीशी आवड असल्यामुळे साहेबांनी हा प्रोजेक्ट मला चालवण्यासाठी काहीतरी आपण एक वेगळं काम करतोय, आपल्याला काहीतरी प्रयोजन मिळाले असं लोकांना वाटणं हे नेतृत्व करताना फार महत्त्वाचं असतं. की मी 8 वर्ष काम करतोय पण मला पहिल्यांदा असं वाटतंय की मला काहीतरी चांगलं काम करता येत आहे. रामदास कोकरे, मुळामध्ये हे सगळं आपण करावं हे डोक्यात पहिल्यांदा केव्हा आलं? मी मुख्याधिकारी म्हणून काम सुरुवात करताना मला काही डोक्यात कन्सेप्ट होती की मी ज्यावेळेस कॉलेजला पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजला ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस रिचल कार्सन यांचं द सायलेंट स्प्रिंग पुस्तक वाचण्यात आलं. आणि त्या सायलेंट स्प्रिंग पुस्तकामध्ये कीटकनाशकांचं मानवी जीवनावर व सजीव सृष्टीवर होणारे दुष्परिणाम हे अतिशय गांभीर्यपूर्वक माझ्या लक्षात आले. आणि त्याच्यावरून मला पर्यावरणाबद्दलची आवड निर्माण झाली. आणि त्याचबरोबर दुसरा विषय म्हणजे माझं गाव रिटेवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर हे उजनी बॅकवॉटरवर आहे. आणि ह्या 10-15 वर्षात उजनी बॅकवॉटरची जी अवस्था पाहता प्रदूषणानं तिथली जी बायोडायव्हर्सिटी धोक्यात आलेली आहे, ह्याच्यामुळं मला वाटलं की बाबा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पर्यावरणाबद्दलचं जागरूकता आणि आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण काम केलं पाहिजे. आणि ह्या 2 गोष्टीचा माझ्या मनावर परिणाम झाल्यामुळं मी आणि सुदैवानं मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना सॉलिड वेस्ट असू दे, लिक्विड वेस्ट असू दे, सिवरेज, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर मार्ग काढू शकतो आणि एक स्वच्छ पर्यावरण आपण देऊ शकतो. मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा वाटला की मला जी पर्यावरणाची आवड आहे आणि त्या पर्यावरणाचं जास्तीत जास्त काम हे मुख्याधिकाऱ्याच्या हातून होऊ शकतं. आणि त्यासाठी जेवढं आपल्याला इनोव्हेटिव्हपणे ह्या गोष्टी राबवता येतील, झिरो वेस्ट ही संकल्पना मुळात माझ्या डोक्यात आली आणि ती मला इथं मूर्त स्वरूपात आणता आली, ह्याचा मला अत्यंत अभिमान वाटला. आणि ह्या गोष्टीसाठी आज अलमित्रा पटेल मॅडम ज्यांनी 2000 सालचे सॉलिड वेस्टचे रूल बनवले आणि ज्यांच्या याचिकेवर ते आधारित आहेत, आता त्यांची NGTमध्ये आता एक जजमेंट झालं 22 डिसेंबरला की कचरा जाळल्यास 5,000 रुपयाचा दंड, एकत्रित जाळल्यास 25,000चा दंड. तर ह्या गोष्टी अतिशय परिणामकारक आहेत. आणि ह्या मॅडम आज 80 वर्ष वय आहे त्यांचं आणि ह्या अतिशय मनापासून काम करतात. तर मला वाटलं की ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या बाहेरच्या व्यक्ती एवढ्या चांगल्या पद्धतीनं आज काम करतात आणि त्या दररोज मला म्हणजे संपर्कात असतात आणि काय काय गोष्टी नवीन सांगत असतात. त्यामुळं मलाही उत्साह वाटलेला आहे. आज 80 वर्षाची व्यक्ती जर देशासाठी एवढं करत असेल तर आम्ही प्रशासनात असून आम्ही सुद्धा काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. रामदास कोकरे,
हा जो प्रकल्प आहे कांडी कोळसा प्रकल्प मी आता बघतोय, तर कांडी कोळसा प्रकल्प ही मुळात काय करा, हे बघा हा सगळा कचरा दिसतो इथे, हा एवढा सगळा कचरा येतो आहे आणि हा सगळा कचरा तुम्ही इथेच ठेवला आहे आणि त्याचं इथे काहीतरी आत काहीतरी गंमत चाललेली आहे. काय नक्की काय घडतंय काय? हा जो आहे पालापाचोळा, झाडांच्या फांद्या, नारळाचे करवंट, हे आणि कागद, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या ह्या मशीनवर क्रश करून ह्या ब्रिकेटिंगसाठी वापरतो आणि हे ब्रिकेट आपण 4 रुपये किलो दराने विक्रीसाठी ठेवलेलं आहे. एक हे अल्टरनेट फ्युएल किंवा एक ग्रीन कोल आपण ह्याला म्हणू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं हा कचरा ज्यावेळेस आपल्या डम्पिंग ग्राउंडवर राहतो आणि आगी लागतात त्याच्यामुळे धुमसत राहतात आणि हे सगळं आम्ही ह्याच्यात फ्युएलसाठीच वापरतोय. त्यामुळं हे निश्चितच एक चांगली गोष्ट आहे. हे काय तुम्ही आणलं दत्ता? हे ब्रिकेट आहे. हे सुक्या कचऱ्यापासून ब्रिकेट्स तयार केले जातात. सुका कचरा क्रश करून त्यापासून ब्रिकेट तयार केले जातात. बरं, आता मगाशी जे आपण बघितलं त्या मशीनमध्ये हे सगळं होतं आणि त्याच्यानंतर मग ही कांडी तयार होते. आता ही जी कांडी आहे किंवा याला ब्रिकेट तुम्ही म्हणता, तर याचं करायचं काय? हे कोळशाला पर्याय म्हणून याचा वापर केला जातो. पाणी तापवण्याचे बॉयलर असतात, काजू फॅक्टरीतले बॉयलर असतात, किंवा ज्या ठिकाणी कोळशाचा वापर केला जातो त्याला हे पर्याय म्हणून आपण हे वापरू शकतो. तुम्ही साधारणपणे किती ब्रिकेट्स तयार करता? आता सध्या दिवसाला 500 किलोपर्यंत तयार होतात आणि आपण 1 टनापर्यंत आरामशीर इथं दररोज 1 ते 2 टनापर्यंत आपण इथं करू शकतो. आणि साधारणपणे मागणी किती असते? मागणी आता सध्या काय झालं की इथं कोकणात झाडांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झाडं असल्यामुळं इथं लाकडं उपलब्ध जास्त होतात. आता बाहेर आम्हाला पुणे आणि काही लोटा MIDCतनं इथून त्यांनी ब्रिकेटची मागणी केलेली आहे आणि त्यांची एकदा आमची मार्केट मेकॅनिझम डेव्हलप झाला तर आम्हाला काही अडचण येणार नाही. 5 टनापर्यंत आम्हाला दिवसाला इथं मागणी मिळू शकते. म्हणजे जर आपण विचार केला तर याच्यावर एखादी नगरपालिका स्वयंपूर्ण सुद्धा होऊ शकते. नक्कीच. तुम्ही जे हा प्रयोग केला आहे जनरेटरचा, तो काय प्रयोग आहे? आता तो आपण ओला कचरा जो किचन वेस्ट, हॉटेल वेस्ट, व्हेजिटेबल मार्केट आणि फिश मार्केट वेस्ट ह्यांचा जो कचरा येतो तो सगळा इथं क्रश केला जातो आणि त्याच्यापासनं क्रश केल्यानंतर हा ज्यावेळेस प्रायमरी डायजेस्टरमधून मेन डायजेस्टरमध्ये जाईल तिथं मिथेन वायूची निर्मिती होते आणि हा मिथेन वायू आपण जनरेटर साठी वापरून त्याच्यातून वीज निर्मिती करतो आणि ह्या वीज निर्मिती इथले सगळे हे पंप चालतात. अच्छा, वीज निर्मिती इथे होते. आता हे बघा हा सगळा जो कचरा दिसतोय हा यानं हा ओला कचरा आहे ना. बरं, हा ओला कचरा काय केला त्यानं? ओला कचरा टाकला याच्यामध्ये. आता तो क्रश करणार. हां, क्रश करून पुढे काय करणार? क्रश केल्यानंतर हा प्रायमरी डायजेस्टरमधून तो मेन डायजेस्टरमध्ये ज्यावेळेस जाईल तिथं मिथेन वायूची निर्मिती होते आणि मिथेन वायू हा ग्लोबल वॉर्मिंगचा घातक वायू आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी. परंतु हा ज्यावेळेस पर्यावरणात जात नाही ह्याचा आपण विद्युत निर्मितीला म्हणजे जनरेटर मार्फत वापर करतो. म्हणजे ही एक आपत्ती नसून इष्ट आपत्ती आपण त्याला म्हणू शकतो. साधारणपणे किती वीज निर्मिती आत्ता होते? आता सध्या 3PHचे 20 युनिट दररोज तयार होतात. 12 रुपयाप्रमाणे 1 युनिटचा खर्च येतो आपल्याला MSCBचा. तर ह्याचे 240 रुपयापर्यंतचे आपल्याला ह्याची कॉस्ट सेव्हिंग होऊ शकते. म्हणजे जर खरंच प्रयत्न केले तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये जसं मी मगाशी उल्लेख केला की नगरपालिका स्वयंपूर्णसुद्धा होऊ शकते. तुम्ही इथं केलेला असा कुठला प्रयोग आहे की जो प्रयोग हे वेंगुर्ला नगरपालिकेचं अगदी वेगळं वैशिष्ट्य किंवा तुमचं इनोव्हेशन आहे? हां, इथं झिरो लँडफिल म्हणजे जमिनीत काहीच कचरा काढायचा नाही. हे एक युनिक असं एक इनोव्हेशन आहे. म्हणजे त्यात प्लॅस्टिकचा रस्ता हा बी एक महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे. थर्माकोलचा रस्ता हाही महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे. ब्रिकेट हेही नगरपालिकेतला पहिलाच प्रयोग आहे. बायोगॅस हा पूर्वी झालेले आहेत परंतु बायोगॅसपासून व्यवस्थित वीज निर्मिती आणि त्याचं कंटिन्युएशनमध्ये वापरणं हे एक त्यात सस्टेनेबिलिटी आम्ही ठेवली. परंतु इथं केलेले वेंगुर्ल्यात हे सगळेच पहिले प्रयोग आहेत आणि सगळ्याच इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत आणि सगळे प्रयोग पहिल्यांदा केलेत आणि इनोव्हेटिव्ह आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय? सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रात आज कुठल्याही नगरपालिकेत की 16 प्रकारात कचरा वर्गीकरणाची ही सिस्टीम अजून डेव्हलप झाली नाही परंतु वेंगुर्ला ती 1 वर्षापासून सस्टेनेबल आहे. कुठले 16 प्रकार? कुठले? 16 ओला, सुक्का, सुक्यामध्ये परत प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिकची बॉटल वेगळी
परत पालापाचोळा, झाडाच्या फांद्या वेगळ्या, पेपर्स वेगळे, कार्डबोर्ड वेगळे, सॅनिटरी नॅपकिन डायपर वेगळा, केस वेगळे, थर्माकोल वेगळा, चप्पल वेगळे, ट्यूब टायर वेगळे, रबर वेगळी, अशा प्रकारे आणि वेस्ट वेगळा, अशा प्रकारे आणि काच. पण एवढं सगळं करायला तुम्हाला तेवढं मनुष्यबळ आहे का ते सगळं वर्गीकरण करायला? मनुष्यबळाची मुळात ह्यात आपले जे मनुष्यबळ आहे एवढ्यावर सुद्धा ह्या गोष्टी आपण सहज शक्य करू शकतो. फक्त ह्याच्यासाठी आम्हाला 2 गोष्टीची आवश्यकता भासली. पहिलं, आमच्या नगरसेवक नगराध्यक्ष ह्यांनी अतिशय मनापासून ह्यात सहभाग नोंदवला. त्याचबरोबर आम्ही आमच्या स्टाफची पहिली कॅपॅसिटी बिल्डिंग केली. हे का करायचे आणि कशासाठी करतो आणि हे कसं केलं पाहिजे. आणि दुसरं, नागरिकांची कॅपॅसिटी बिल्डिंग केली. आणि एक फक्त नागरिकांकडून जो कचरा येतो तो किती विभागामध्ये वर्गीकरण होऊन येतो? नागरिकात ओला हा कंपल्सरी वेगळा ठेवतात आणि सुका एका बकेटमध्ये वेगवेगळे असं ठेवतात. आणि आमची गाडी आली की त्याच्यात वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये आमचा माणूस तो घेऊन वेगवेगळ्या प्रकारात टाकतो. तुमची गाडी जेव्हा येते तेव्हा त्या गाडीमध्ये 16 कंपार्टमेंट असतात? हो. अच्छा. तुम्ही मगाशी उल्लेख केला की स्टाफचं मनोधैर्य उंचावणं आणि स्टाफला प्रशिक्षित करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आता हे तुमच्यासोबत काम करतात. काय तुमचं नाव? मी विलास टोंबरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, राज्य नागरी उपजीविका अभियान. तुम्ही सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहात. अनेकदा काय होतं की CO साहेब बोलतात पण नंतर करणं फार अवघड असतं. तुम्हाला हे करताना काही त्रास झाला का? करताना त्रास असा काय नाही. प्रत्येकाची एक साहेबांनी पहिल्यांदा मानसिकता बदल, कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं. ट्रेनिंग म्हणजे त्याची मानसिकता, व आपल्याला हे काम करायचं आहे या उद्दिष्टाने प्रेरित होऊन सगळेजण काम करायला लागले. आता एखाद्याचं डिपार्टमेंट आहे की SI म्हणजे स्वच्छता निरीक्षक आहे, त्यांनीच हे बघितलं पाहिजे असं नाही. सगळ्यांनी प्रेरित होऊन हे काम केलं, त्याचं आउटपुट आलं. अच्छा, सगळ्यांनी प्रेरित होऊन हे काम केलं. साधारणपणे मला सांगा की हे काम जे आहे हे काम करताना राजकीय नेते जे आहेत किंवा नगराध्यक्ष जे आहेत त्यांचा प्रतिसाद कसा होता? पहिल्यांदा त्यांना योजना माहीत किंवा एखादा प्रकल्प राबवत असताना साहेबांनी त्यांना ती पटवून दिली. पहिल्यांदा कसं असे, कचरा डोअर टू डोअर कलेक्शन करायचा, चार प्रकारात वेगळा करायचा, त्याच्यातनं लोकांची मानसिकता बदल झाली पाहिजे. त्याच्यात नगरसेवकांचाही सहभाग होता बऱ्यापैकी. अच्छा, सगळ्यांचा सहभाग होता. आता मुळामध्ये हे प्लास्टिक क्रशर मशीन मला दिसतं आहे आणि याचं उद्घाटन काहीतरी 20 जानेवारी 2016ला झालं आहे. बरं, एक बघा आता प्लास्टिक क्रशर, कारण प्लास्टिक हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला दिसतो सगळीकडे. तर प्लास्टिकच्या अनुषंगानं तुम्ही काय केलं? आता प्लॅस्टिक कॅरी बॅग ज्यावेळेस आमच्या वापरात होती त्यावेळेस आम्ही एक थोडा अभ्यास केला. तर 1 टन दररोजचा कचरा प्लॅस्टिकचा होता. तर आम्ही प्लॅस्टिक कॅरी बॅग बंद केल्यानंतर जो आमचा कचरा आहे तो फक्त 60 ते 70 किलोवर आला. म्हणजे आपण प्लॅस्टिक कॅरी बॅग बंद केल्यानंतर आम्ही त्यात अजून दुसरी एक आयडिया वापरली की प्लॅस्टिक 50 मायक्रॉनपेक्षा कमीवर बंदी. तर आम्ही म्हणलं कशाला करता मायक्रॉनची बात, बंद करून टाकू प्लॅस्टिक एक साथ. म्हणजे सगळ्या प्रकारच्या कॅरी बॅग बंद केल्या. मग त्यानंतर काय पॅकेजिंगचं मटेरियल. पर्यावरणाचे अभ्यासक आहात आणि सगळ्या महाराष्ट्र हा कार्यक्रम बघतोय म्हणून मुद्दाम विचारतो की प्लास्टिकबद्दल एवढा राग किंवा प्लास्टिक नकोच एवढी सक्ती का? हां, सगळ्यात महत्त्वाचं, आता काही जण म्हणतात की प्लॅस्टिकचा चांगला वापर करू शकतो, प्लॅस्टिक आपण त्याचा रियूज आणि काही प्रक्रिया करू शकतो. परंतु जर सगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिकचा जर आपण वापर केला तर ते बल्क हे मॅनेजेबल नाही राहत. आता आम्ही 1 टन प्लॅस्टिकचा जर मॅनेज करायचं म्हणलं, ते सगळं व्यवस्थित संकलन हे तर ते शक्य होत नाही. आता 60-70 किलो अगदी सुटसुटीतपणे आम्ही त्याचं संकलन करू शकतो, त्याचं व्यवस्थितपणे प्रक्रिया करू शकतो. आता ह्या प्लॅस्टिक क्रशर मशीन UNDPच्या अर्थसहाय्यातून आम्ही घेतलेली आहे. ह्याच्यातून आम्ही त्याचे बारीक तुकडे करतो आणि डांबरात बिटुमिनमध्ये ते वापरून 8% प्रमाणात वापरून आम्ही ह्याच्यातून 10 रुपये किलोने आम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून ह्याचं बिल वसूल करतो. म्हणजे आम्हाला ह्याचं मार्केटिंग करायची गरज नाही. रस्ते निर्मितीत ज्यावेळेस आम्ही ॲग्रीमेंट करतो त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरला हे 8% प्रमाणात त्याला वापरणं बंधनकारक करतो आणि त्याच्या बिलातून तेवढी रक्कम आम्ही कपात करून घेतो. तर अशा पद्धतीनं जर सगळं प्लॅस्टिक जर आमचं 1 टन असतं तर ते सहजासहजी आम्हाला मॅनेज झालं नसतं सगळं व्यवस्थित त्याचं प्रक्रिया करायला. हे आता 60-70 किलो व्यवस्थित दररोजचं संकलन, दररोजचं क्रशिंग आणि त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट. प्लॅस्टिकचं क्रशिंग करून काय करता? 1 मिनिट आपण पाहूयाच हा प्रकल्प. प्लॅस्टिक आहे त्या साईजमध्ये आम्ही जर डांबरात टाकलं तर ते वितळायला थोडं अवघड जातं. मग ह्याचे 2 ते 4 mm साईजचे जर तुकडे केले तर ज्यावेळेस आपण हॉट मिक्स प्लॅन्टमध्ये एका बाजूने खडी आणि डांबर असे मिक्स करतो, 160-70 डिग्री सेल्सिअस तापमानाला ते एकजीव करतो, त्यावेळेस त्या खडीमध्ये मिसळून हे आम्ही टाकतो
8% प्रमाण त्याचं ठरवून आणि त्यावेळेस ते एकजीवपणे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा काही फार वेगळं मॅजिक ह्याच्यात नाही आहे. प्लॅस्टिक आणि डांबर हे बोथ आर पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट्स. त्यामुळे त्यांची केमिकल प्रॉपर्टी एकच आहे. त्यामुळे ते एकजीवच होणार, होमोजिनस लेअर होणार. आता बऱ्याच जणांना अशी शंका वाटते की बाबा रस्ता केल्यानंतर त्यात प्लॅस्टिकचे तुकडे आणि ते जर पाण्यात वाहून गेले तर कुठं कॉन्टॅमिनेशन होईल. परंतु ह्यात प्लॅस्टिक हे एवढं एकजीव त्या डांबरात होतं की त्याचे कण आणि हे राहायचा विषयच कुठं काही उत्पन्न होत नाही. त्यामुळे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं खणखणीत असे रस्ते होतात. त्याच्यावर खड्ड्यांचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं स्ट्रेंथ वाढते. या प्रकल्पातून मिळणारे पैसे साधारणपणे किती आहेत? आता हा जो प्रकल्प आम्ही सगळा जो एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन ह्याच्यात जे ओला कचरा म्हणजे बायोगॅस, कांडी कोळसा, प्लॅस्टिक बॉटल आणि इतर काही जे वस्तू आहेत आणि त्याबरोबर इथं पिकं घेतली जातात, हा एक बोनस. तर ह्याच्यातून आम्हाला महिन्याला 1.5 लाख रुपयाचा उत्पन्न तयार झालेलं आहे. एकूण जे कचऱ्याचे सगळे उद्योग तुम्ही करता किंवा सगळे कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प सुरू केलेले आहेत, त्यातून एकूण मिळून महिन्याला किती रुपये आता नगरपालिका मिळवते? आत्ता सध्या आम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंत मिळतात. याचे झाले एकूण सगळ्यांचे मिळून? नाही, ह्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे. कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे मिळून तुम्हाला दरमहा 1.5 लाख रुपये मिळतात. तुम्हाला असं वाटतं का की जर नीटपणे असे प्रयोग केले तर कुठल्याही नगरपालिकेला हे करता येणं शक्य आहे? नक्की. आम्ही एक उपविधी ह्या घनकचरा व्यवस्थापनच्या संदर्भात आम्ही राजपत्रात प्रसिद्ध केली. त्यावेळेस एक चुकून असं त्यांचं घनकचऱ्याचं धनकचरा चुकून झालं, प्रिंटिंग मिस्टेक. परंतु ती चूक नसून ती एक खरीच सत्यात उतरलेली घटना आहे. हे घनकचरा नसून धनकचराच आहे आणि प्रत्येक नगरपालिकेला हे शक्य आहे. आणि मी आपल्याला सांगितलं की कचरा हे एक संस्कार झाला पाहिजे. कचऱ्यावर संस्कार झाल्या त्याच्यातून नक्कीच मूल्य प्राप्त होऊ शकतं आणि हे मूल्य प्राप्त झाल्यानंतर ते आपल्याला नक्कीच एक चांगलं उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकतं. कचरा हा एका अर्थानं धनकचरा आहे, कचरा ही संपत्ती आहे असं जेव्हा म्हटलं जातं, याचं कारण असं आहे की बघा, म्हणजे कचऱ्यातनं या पालिकेला 1.5 लाख रुपये मिळाले आणि 1.5 लाख रुपये दरमहा मिळत आहेत. 1.5 लाख रुपये दर महिन्याला त्या कचऱ्यातून मिळत आहेत. याचा अर्थ असा आहे की या पद्धतीचे प्रयोग करता येणं शक्य आहे. त्यातून काही इन्व्हेस्टमेंट करावी लागते, पण नंतर मात्र उलटपक्षी त्यातून नगरपालिकांना फायदाच होतो आणि कुठली नगरपालिका हे प्रयोग करते हा पण मुद्दा फार महत्त्वाचा आहे. रामदास गोखरे, मला सांगा, अशा प्रकारचा प्रयोग तुम्ही जेव्हा सुरू केलात तेव्हा सहजपणे लोकांनी स्वीकारलं का? कारण तुम्ही पूर्वी PSI होतात, त्यामुळे काय पोलिसी खाक्या वापरावा लागला की खरंच अगदी सहजपणे लोकांनी स्वीकारलं? नक्कीच सहजपणे एवढं स्वीकारलं नाही. त्यामध्ये की कचरा हा वेगळा, एवढ्या प्रकारात वेगळा करायचा, हे आम्ही का करायचं, हे नगरपालिकेचं काम आहे आणि हे तुम्ही केलं पाहिजे असं त्यावेळेस त्यांना वाटत होतं. त्यावेळेस आम्ही म्हटलं बाबा हे नगरपालिका कचरा वाहून नेऊ शकते, परंतु कचरा वर्गीकरण ही नागरिकाची जबाबदारी. मग त्यानंतर काय झालं की आमच्या घंटागाड्या गेल्यानंतर काही लोक तिथं कचरा बाहेर टाकायचे सार्वजनिक ठिकाणी. मग मला माझ्यातला पोलीस त्यावेळेस जागा व्हायचा आणि त्यावेळेस ते कचरा टाकल्यानंतर मग आम्ही त्याच्यातले दुवे शोधायचे, भौतिक दुवे म्हणतात पोलीस भाषेत. तर त्याच्यात कोणी त्याचं लाईट बिलाची पावती असू दे, मेडिकल प्रिस्क्रिप्शन असू दे, त्याची किराणाची पावती असू दे, कुरिअरची चिठ्ठी असू दे, ही ज्यावेळेस सापडली त्यावेळेस आम्हाला तो कचरा टाकणारा सापडायचा आणि आम्ही त्याच्याकडून ते कचरा साफ करून घ्यायचो. नाही केल्यास त्याच्यावर 500 रुपये दंड आम्ही घ्यायचो. साधारणपणे जे प्लास्टिक असतं ते कुठल्या प्रकारचं असतं, म्हणजे काय प्लास्टिक असतं? प्लॅस्टिक अन्न असतं आतमध्ये आणि असे ओले पिशवे असतात, दुधाचे पिशवे असतात, असं सुकं प्लॅस्टिक असतं अशा प्रकार. बरं, प्लास्टिकच्या पिशव्या जास्त असतात का डबे वगैरे जास्त असतात? प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिकच असतात, डबे वेगळेच असतात. बरं, प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये डबे असतात. प्लॅस्टिक सुकं प्लॅस्टिक असतं, ओलं प्लॅस्टिक वेगळं असतं. उच्च शिक्षित आणि पर्यावरणामध्ये MSc केलेला माणूससुद्धा पिशव्या आहे का प्लॅस्टिक असं विचारतो. दुकानदारानं सांगितलं की नाही इथे मिळत, तरी पण तो विचारतो नाही 5 रुपये घ्या पण मला प्लॅस्टिकची पिशवी द्या. हे जे आहे, तुम्ही जेव्हा बघताय की आता हे सगळं झाल्यानंतर हळूहळू वेंगुर्ल्यामध्ये प्लॅस्टिक वापराचं प्रमाण कमी झालं आहे का? किती कमी झालं? तरी 50% तर झालेत आता. वेंगुर्ल्यामध्ये तुम्ही बरेच वर्षांपासून बघताय, गेल्या 2 वर्षामध्ये जे घडलं ते पूर्वी घडलेलं नव्हतं. नाही. 2 वर्षात काय घडलं असं वाटतं? 2 वर्षात हे वेंगुर्ला जो होतं
त्याच्यात बदल झाला की जी आम्ही म्हणजे म्हण आहे की जी लंका होती ती आता सोन्याची झाली. पूर्वी जी साधी होती ती आता सोन्याची झाली. तशीच लंका ही म्हणजे वेंगुर्ला शहर सोन्याचं झालं. डम्पिंग ग्राउंड शेजारी आहे म्हटलं की लोक अजिबात इथे आता आपलं घर असता कामा नये, असलेली घरं सोडून लोक चालले होते आणि डम्पिंग ग्राउंडचा आकार बदलला, डम्पिंग ग्राउंडचं रूपांतर बागेत झालं आणि लोक स्वतःहून म्हणायला लागले की उलट पक्षी इथेच मला राहायचं आणि जागेचे भाव अचानकपणे वाढले. उर्मेश लाडांचं घर या डम्पिंग ग्राउंड का म्हणायचा हा प्रश्नच पडतोय मला, पण याच्या अगदी समोर आहे आणि तेच यातली गंमत सांगतायत. ती गंमत फार महत्त्वाची. उर्मेश लाड, काय अनुभव आहे? एक 4 वर्षापूर्वी इथे एवढं डम्पिंग झालेलं होतं आणि त्यातले कचरा एवढा कुजून सगळी दुर्गंधी येत होती. वेंगुर्ल्याच्या नागरिकांचं कौतुक करताना एक सप्तपदी दिलेली आहे. ती सप्तपदी फार चांगली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की माझं पहिलं पाऊल जे आहे ते सहभागाच्या ठाम निर्धाराचं आहे. दुसरं पाऊल जे आहे ते व्यापक लोकसहभाग मिळवण्याचं आहे. तिसरं पाऊल जे आहे ते 100% शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं आहे. चौथं पाऊल जे आहे ते कचऱ्याचं संकलन, वर्गीकरण, वाहतूक करण्याचं आहे. 5वं पाऊल जे आहे ते कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याचं आहे. 6वं पाऊल आहे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचं. 7वं पाऊल हरित स्वच्छ महाराष्ट्र साकारण्याचं. म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्येच ही सप्तपदी सांगितली गेली आहे. पण या सप्तपदीचा अवलंब फार कमी ठिकाणी होताना दिसतो. वेंगुर्ला नगरपालिकेने मात्र या प्रकारचा प्रयोग केला आणि चांगले प्रयोग केले की त्याची दखल पण घेतली जाते. हे जे आपण बघतो आत्ता की ज्या प्रकारे अमिताभ बच्चनच्या हस्ते रामदास कोकरेंना हा मिळालेला पुरस्कार जो आहे किंवा वसुंधरा पुरस्कार आहे, उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार आहे, स्वच्छ वेंगुर्ला शहर पुरस्कार आहे, आता किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार, हे सगळे जे काय आहेत याचा अर्थ असा आहे की ही दखल घेतली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही दखल घेतली जाणं हा एक भाग आहे, पण केवळ पुरस्कार मिळणं किंवा प्रसिद्धी मिळणं एवढं स्वरूप नाही आहे. त्याच्यामुळे एखाद्या शहराचं नशीब बदलू शकतं. मला सांगा की ठीक आहे, रामदास कोकरेंना पुरस्कार मिळाले, आणखी रामदास कोकरे पुढच्या नगरपालिकेत जातील, पण खरंच त्याच्यामुळे पालिकेला, नगराला, नागरिकांना नक्की काय फायदा होतो? आता हे पहा की ज्यावेळेस हे सगळे बदल घडले, सुरुवातीला लोक साशंक नजरेने पाहत होते, परंतु एक एक टप्पा पार केल्यानंतर इथं जे काय त्याचं स्वरूप बदलत गेलं. एक रिझल्ट गावात दिसायला लागले, स्वच्छता दिसायला लागली, झिरो वेस्ट, झिरो डंप, हे जे काही कन्सेप्ट होते ते अस्तित्वात आल्यानंतर एक पूर्ण वर्षभरात कसलाही इपिडेमिक आजार फैलवलेला नाही. ती एक चांगली सुरुवात झाली आणि एवढे शासन एवढं पाठीशी आमच्या उभा राहिलं की वेगवेगळे पुरस्कार, त्यात हागणदारीमुक्त आणि स्वच्छ शहरांसाठी 1-1 कोटीचे पुरस्कार आहेत. आणि हे पुरस्कारासाठी बक्षिसाची रक्कम ठरवण्यासाठी जी काही एक GR बनवायचा होता आणि त्या कमिटीत आम्हाला घेतलं होतं. म्हणजे शासनाने सुद्धा जे ग्राउंडवर काम करतात ह्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिल्यामुळं आमचाही उत्साह वाढला. आमच्या मिता राजीव लोचन मॅडम, त्यावेळेस तत्कालीन DMA, आणि सचिव आमच्या मनीषा म्हैसकर मॅडम, आणि आत्ता सध्याचे आमचे DMA वीरेंद्र सिंग सर अतिशय आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं असतात. आमचं नेहमी कौतुक करतात आणि आम्हाला ह्या गोष्टीला प्रोत्साहन देतात. आमचे जिल्हाधिकारी उदय चौधरी सर, तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल भंडारी सर, विभागीय आयुक्त तत्कालीन तानाजी सत्रे सर आणि आत्ताचे प्रभाकर देशमुख सर, हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देत असतात. वेंगुर्लेकरांनी हे जे आव्हान आहे ते आपल्या खांद्यावर घेतलं म्हणून हे होऊ शकलं. नागरिकांच्या एकूण मानसिकतेमध्ये, एकूण कृतीमध्ये खरंच तेवढा बदल झाला का? हो. आता काय झालं की पूर्वी जे काही परिस्थिती होती ह्याच्यात आता सकारात्मक बदल नक्कीच झालेला चांगला लोकांच्या निदर्शनास येत आहे. आणि गेल्या वर्षभरात 2000 पर्यटक, अभ्यासक ह्या ठिकाणी भेट द्यायला आले आणि वेंगुर्ल्यातल्या नागरिकांना ज्यावेळेस बाहेर जातात किंवा कोण बाहेरची लोक त्यांच्याशी संपर्क साधतात त्यावेळेस ते सांगतात की तुमचं वेंगुर्ला असं छान, अतिशय उत्तम झाले. त्यावेळेस आमच्या लोकांचा स्वाभिमान निश्चितच जागा होतो आणि आमच्या प्रत्येक नागरिकाला, अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना एक अभिमान वाटतो की ही वेंगुर्ल्यात क्रांती घडलेली. आणि त्याच्यामुळे आता नागरिकच आम्हाला भरभरून ह्याला प्रतिसाद देत आहेत आणि हे स्वाभिमानातून निर्माण झालेली बाब दिसून येत आहे. आता हे फार महत्त्वाचं आहे की लोकांना याचा अभिमान वाटतो आहे आणि खरंच काहीतरी वेगळं घडते. सुरुवातीला कदाचित लोकांनी संशयानं बघितलं असेल, सुरुवातीला जरा लोकांनी शंका, कारण का लोकांना कसं आहे की लोकांना हे करू नका वाटलं की त्रास होतो. असं काही एखादी गंमत किंवा असं काही वाटलं का?
नाही आता ह्याच्यात कचरा वेगळा करताना किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी टाकल्यावर त्याला भरायला लावताना, त्याला उचलायला लावताना त्यावेळेस काही नकारात्मक बाबी पुढं आल्या. लोकांनी आमच्यावर रोष निर्माण व्यक्तही केला. आता हागणदारी मुक्तीचं ज्यावेळेस आम्ही अभियान राबवत होतो त्यावेळेस आम्ही एका नागरिकाला वाद्य वाजवून जनजागृती केली. त्यावेळेस आमच्यावर त्याच्यावर धिंड काढली म्हणून गुन्हे दाखल करा अशाही काही प्रवृत्ती पुढं आल्या. परंतु नागरिकांना ज्यावेळेस लक्षात आलं की ह्या बाबी चुकीच्या आहेत आणि आपण चांगल्याच गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे, त्यावेळेस आम्हाला समर्थन भरपूर भेटलं आणि आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. समर्थन बरं मिळतं. हे सगळे जे इथे दिसत आहेत बघा, इनलेट चेंबर्स आहेत किंवा प्रायमरी डायजेस्टर आहे, हे सगळे जरा समजावून सांगा ना काय काय आहे. आता बायोगॅसमधला क्रश झालेला जो ओला कचरा आहे तो ह्या पीटमध्ये येतो आणि ह्याच्यातून लिफ्ट करून त्या प्रायमरी डायजेस्टरमध्ये जातो. प्रायमरी डायजेस्टर ह्यात फक्त रिटेन होतं थोडा वेळ आपला कचरा, त्याच्यातून बाय ग्रॅव्हिटी हा मेन डायजेस्टरमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस मेन डायजेस्टरमध्ये त्याच्यातून मिथेन वायू ज्यावेळेस तयार होतो तो मिथेन वायू आपण होल्डरमध्ये इकडे गॅस होल्डरमध्ये कलेक्ट करतो आणि त्याच्यातून तो जनरेटरला ज्यावेळेस सप्लाय होतो त्यावेळेस ते वीज निर्मिती होते. अशा पद्धतीनं हे मेकॅनिझम प्रायमरी डायजेस्टरपासून बाय ग्रॅव्हिटी पूर्णतः स्लरी पीटपर्यंत जातं, स्लरीमध्ये जातं. स्लरीमधला जो स्लरी आहे ते 2 रुपये लिटरने आपण शेतकऱ्यांसाठी विक्रीला ठेवलेली आहे. ही सगळी एकूण जागा किती आहे? ही एकूण 6.5 एकरच्या आसपास जागा आहे. ही आपली नगरपालिकेची जागा आहे. नगरपालिकेची जागा आहे. आता ह्याच्यात पूर्वी हे काय डम्पिंग ग्राउंड होतं? पूर्वी डम्पिंग ग्राउंड होतं, सगळा कचरा टाकण्यासाठी जागा. आता कचरा टाकायलाच म्हणजे शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे सगळी जागा जी मोकळी झाली आहे. आम्ही गेल्या वर्षी मक्याचं आणि झेंडूचं जवळपास 30,000 रुपयाचं उत्पन्न घेतलं. आता नारळ, आंबा आणि काजू आणि ह्याची केळीची लागवड केलेली आहे. एक आता त्यांचंही उत्पन्न होईल. आपल्याला साधारणतपणे या ज्या काही झाडं आणि पिकं जी आहेत यामधून एक ते 2 लाख रुपयेपर्यंत वार्षिक उत्पन्न 1-2 वर्षानंतर चालू होऊ शकतं. व्हेरी नाईस. हे बांधकाम फक्त तुम्ही नंतर केलेलं आहे? हो, हे बांधकाम नंतर केले. बरोबर. जयेंद्र मगाशी सांगत होते त्याप्रमाणे सगळ्या लोकांचं मनोबल वाढलं आहे, लोक स्वतःहून सगळं करतायत. तुम्हाला थेटपणे, कारण तुम्ही प्रत्यक्ष एक्झिक्युटिव्ह आहात, तुम्ही काम करत असताना आता लोकांचं बदललेली मानसिकता म्हणजे नागरिकांची कशी जाणवते? तर तुम्ही मगाशी उल्लेख केला, तुम्हीच केला मला वाटतं, की इथे पूर्वी घर घ्यायला लोकांना भीती वाटायची आणि नको व्हायचं. आता मात्र लोक स्वतःहून, त्यामुळे इथल्या जवळच्या जागांचे भावसुद्धा वाढले. पण हे सगळं जे आहे नागरिकांना जे वाटतं ते कसं सांगाल? पहिल्यांदा सर आम्हाला ह्या गोष्टींचा काही ठिकाणी विरोध झाला की आम्हीच का कचरा 4 प्रकारे वेगळा करायचा, की तुम्ही हे आम्हाला वेगवेगळं करून नगरपालिकेनेच नेलं पाहिजे. मग त्यांना आम्ही डोर टू डोर त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. काही कॉम्प्लेक्सेस आहेत ज्या ठिकाणी 100 फ्लॅट्स आहेत किंवा 80 फ्लॅट्स आहेत, अशा ठिकाणी CO साहेब किंवा आमचे काही कर्मचारी सकाळी 5 वाजल्यापासून त्यांच्याबरोबर राहून की त्यांनी हा 4 बिन सिस्टीम आम्ही केली की 4 आम्ही त्यांना बकेट्स ठेवायला सांगितलं सुरुवातीला. ओला कचरा, सुका, प्लॅस्टिक आणि काच धातू असे तुम्ही 4 प्रकारात तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर काही वेळा आम्हाला लोकांचा विरोध व्हायचा की मिक्स कचरा यायचा. मग त्या ठिकाणी आमचे कर्मचारी जायचे आणि त्यांना पर्टिक्युलर सांगायचे की तुम्ही ह्या 4 प्रकारेच आम्हाला दिला पाहिजे. तरीसुद्धा आम्हाला काही ठिकाणी मिळालं नाही. त्यावेळी आमचे कर्मचारी तिकडचे सचिव असायचे, ते त्या ठिकाणी कमिटीत नेमलेले होते. ते त्या ठिकाणी पाहणी करायचे आणि जे कोण वेगळा करून आणायचे त्यांना आम्ही जनजागृती करायचो की हे असं केलं पाहिजे. तेवढंही होऊन जर आम्हाला नाही मिळालं तर त्या नागरिकांना आम्ही इकडे घेऊन यायचो की कंपोस्ट डेपोत, की इकडे आम्ही काय करतो की आम्ही तुम्हाला वेगळा कचरा का द्यायला सांगतो, तर आम्ही हा तुमचा जो वेगळा कचरा आणतो तो आम्ही इकडे कशाप्रकारे प्रोसेस करतो हे आम्ही त्यांना दाखवायचो. आणि ज्यावेळी ते नागरिक हे बघून जायचं त्यावेळी ते 10 नागरिकांना सांगायचं की अशा प्रकारे तुम्ही कचरा वेगळा करून दिला तर ते नगरपालिकेला प्रोसेस करायलाही फायदा होईल, आपलं शहर कुठेतरी स्वच्छ दिसेल आणि आपण कुठेतरी आणि पुढे जाऊ. पूर्वी वेंगुर्ल्याचं नाव म्हटलं की वेंगुर्ल्यात कोणीही यायचं नाही. आज वेंगुर्ल्याचं नाव महाराष्ट्रात घेतलं जातं, अग्रेसर आहे. आज कुठेतरी आम्हाला अभिमान वाटतो की आमचं वेंगुर्ला कुठेतरी आज वर गेलाय, आमचं वेंगुर्ला पुढे गेलं याचा अभिमान आहे. आणि हे जी त्यांची खास स्लोगन आहे की घराची कळा अंगण सांगते तर शहराची कळा डम्पिंग ग्राउंड सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा रामदास कुलकर्णींनी चार्ज घेतला त्याच्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2015 पूर्वी काय अवस्था होती या डम्पिंग ग्राउंड म्हणजे इथे जे काही होतं सगळं, आणि आता इथे कधी कधी कचरा होता असं वाटणार नाही. इथे मुलं खेळतायत, मस्त शेती करतायत, बागा फुललेल्या आहेत. हे सगळं जे आहे हे सगळा चमत्कार किंवा हे सगळं बदल इतक्या कमी कालावधीमध्ये तुम्ही करू शकलात. तुम्हाला असं वाटतं का की या प्रकारचा असाच बदल
प्रत्येक ठिकाणी करता येणं शक्य आणि जर असेल तुम्ही मगाशी म्हटलं की शक्य आहे, पण मग कसा करायचा तो? हां, आता नागरिकांबरोबर आमच्या सगळ्या स्टाफचं सुद्धा योगदान निश्चितच चांगलं आहे. कारण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की सकाळी 6 ते 9 आपण कचरा वर्गीकरणासाठी आणि हागणदारी मुक्तीसाठी द्यायचा. संध्याकाळी 6 ते 9 संध्याकाळचा ही वेळ आपण लोकांचं प्रबोधन करण्यासाठी द्यायचा. ही ज्यावेळेस मी सांगितलं त्यावेळेस कुठलाही तक्रार न करता सगळ्यांनी सहभाग घेतला आणि कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त या घनकचऱ्यासाठी सगळ्यांनी वेळ दिला आणि त्यामुळं आम्ही नागरिकांचं आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग अतिशय छान प्रकारे करू शकलो. आणि आज बघितलं तर आम्ही एक वर्षभरात 16 देशांचे वेगवेगळे अभ्यासक युनायटेड नेशननी तर ही सक्सेस स्टोरी वर्ल्ड वाईड रिप्लिकेट करण्यासाठी आता रेकमेंड करता येईल. तर हे एवढं यश पाहिल्यानंतर निश्चितच नागरिकांसारखाच आमच्या सगळ्या स्टाफला सुद्धा अभिमान निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते सगळे झोकून देऊन काम करत. खरं म्हणजे मी आता अशा ठिकाणी उभा आहे की जे कधी काळी डम्पिंग ग्राउंड होतं. तुम्हाला माहिती असेल की पुणे असेल किंवा अनेक शहरांमध्ये अगदी मुंबईसुद्धा डम्पिंग ग्राउंडचा वाद किती पेटलेला असतो. फुरसुंगी ते देवणार सगळीकडे ज्या प्रकारे हा वाद पेटलेला आहे. डम्पिंग ग्राउंड आमच्या शेजारी नको. मी अनेकांना आठवत असेल की पुण्यामध्ये जेव्हा कचरा डेपो आणि कचरा डेपो पुढे आला तेव्हा कचरा डेपोच्या शेजारी अजिबात घर नको म्हणून त्या भागातले घराचे दर जे आहेत ते दर अगदी अक्षरशः कमी झाले होते. जेव्हा कचरा डेपो हटवला तेव्हा ते दर पुन्हा वाढले. मुद्दा असा आहे की आम्हाला कचरा डेपो नको, आमच्या शेजारी डम्पिंग ग्राउंड नको. अरे पण करायचं काय? म्हणजे समजा डम्पिंग ग्राउंड ही रिॲलिटी असेल तर मग डम्पिंग ग्राउंड हे कुठे ना कुठे करावंच लागेल. मग ते माझ्या भागात नको, त्याच्या भागात नको, याच्या भागात नको, हे आंदोलन करून उपयोग काय? मी आज फुरसुंगी मग नाही तिकडे न्यायचं. पण रामदास कोकरेंचं म्हणणं असं आहे की मुळात डम्पिंग ग्राउंडची गरजच नाही. कुठल्याही शहराला डम्पिंग ग्राउंडची गरज नसते. तुम्हाला विश्वास बसेल, मी जिथे उभा आहे ते कधी काळी डम्पिंग ग्राउंड होतं वेंगुर्ल्याचं. कमालीचा कचरा, दुर्गंधी, लोक अगदी नाक मुठीत धरून जायचे. अशा प्रकारचं घाणेरडं वातावरण. तुम्हाला असं वाटलं असेल की हे थापा मारतायत, हे तर बागेमधून फिरतायत. पण डम्पिंग ग्राउंडची बाग होऊ शकते, डम्पिंग ग्राउंडचं उद्यान होऊ शकतं, डम्पिंग ग्राउंड हे पर्यटन स्थळ होऊ शकतं आणि डम्पिंग ग्राउंड हे मुळामध्ये नष्टच होऊ शकतं. या प्रकारची कल्पना वेंगुर्ला नगरपालिकेनं प्रत्यक्षात आणली. रामदास कोकरे नावाचा एक ॲग्रिकल्चर पदवीधर असणारा माणूस जेव्हा या क्षेत्रामध्ये उतरला तेव्हा त्या अभ्यासासह, कमिटमेंटसह, पॅशनसह की मला हे बदलून टाकायचं आहे म्हणून उतरला. त्याने दापोलीमध्ये हा प्रयोग केला. पण वेंगुर्ल्यामध्ये केलेला प्रयोग आणखी महत्त्वाचा आहे. त्यांनी इथं ज्या प्रकारचे प्रयोग केले, म्हणजे कचरा नाही हे तर आहेच की डम्पिंग ग्राउंड नाही वगैरे बरोबर आहे, पण जो कचरा आहे त्या कचऱ्याची जी विल्हेवाट ज्या प्रकारे लावलेली आहे, मी कुठला तरी इथला कचरा एकत्र करायचा आणि तिकडे टाकायचा हा प्रकार नाही आहे. त्यांनी कचऱ्यातून अक्षरशः म्हणजे त्यांनी मगाशी जे सांगितलं की घनकचऱ्याऐवजी धनकचरा केलेला आहे. कचऱ्यातून काय काय होतं आहे म्हणजे काय त्या ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं मगाशी की काय काय प्रॉडक्ट्स तयार होत आहेत. वीज असेल, प्लॅस्टिक क्रशिंग होऊन आणखी काही होतं आहे, कांडी कचरा असेल, या सगळ्यातनं जे जे पुढं येत आहे त्यामुळे नगरपालिकेला उलटपक्षी उत्पन्न मिळतं आहे. आणि ही जी जमीन आहे की जी डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित होती तिथे आता चक्क शेती फुलते आहे, तिथे आत्ता बागा फुलत आहेत आणि तिथून आत्ता फळबागांचं वगैरे उत्पन्न नगरपालिका घेणार आहे. अशी सगळी चिन्ह आहेत. एक अधिकारी जर त्यानं मनात घेतलं, त्याच्यासोबत नगरसेवक, नगराध्यक्ष अशी टीम असेल, त्याच्यासोबत त्याचा सगळा स्टाफ असेल, त्याच्यासोबत जर स्थानिक नागरिक आणि बाकी सगळे लोक असतील तर शहराचं प्राक्तन बदलू शकतं, शहराचं नशीब बदलू शकतं. मागाशी उल्लेख केला, म्हणजे खरं म्हणजे हे मला माहिती नाही आहे, पण मागाशी यांनी उल्लेख केला की वेंगुर्ला हे पूर्वी अस्वच्छ शहर होतं. मी स्वतः वेंगुर्ल्यामध्ये पहिल्यांदाच येतो आहे, त्यामुळे यापूर्वीचं वेंगुर्ला मी कधी बघितलेलं नाही आहे. पण जे लोक सांगत आहेत की यापूर्वी ते अस्वच्छ होतं, मुख्य म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा तर मोठाच प्रश्न होता. आता मात्र वेंगुर्ल्यामध्ये बाकीकडे स्वच्छता आहेच, प्लास्टिक मुक्ती आहे, कचरा दिसत नाही, डम्पिंग ग्राउंडच्या जागी हे सगळं झालेलं आहे. म्हणजे इच्छाशक्ती असेल तर या प्रकारचे बदल घडू शकतात. आणि मला फार आवडलं की त्यांनी तो जो फलक केला आहे, जिथे आपण प्रवेश करतो त्या प्रवेशाचा फलक जो आहे त्या फलकावरच म्हटलं आहे की हे स्वच्छतेचं पर्यटन स्थळ आहे. म्हणजे टुरिझमच्या अनुषंगानं खरं म्हणजे हा परिसर फार प्रख्यात आहे. त्यामुळे वेंगुर्ल्यामध्ये किंवा या सगळ्या भागात तारकर्ली वगैरे इथून जवळ आहे, तारकर्ली आहे, मालवण आहे, वेंगुर्ला बंदर इथून फार जवळ आहे, सावंतवाडी आहे, या सगळ्या भागामध्ये फिरण्यासाठी टुरिझम म्हणून लोक येत असतात. मला असं मुद्दाम वाटलं की इथे यावं तर एका वेगळ्या टुरिस्ट सेंटरला आपण भेट दिली पाहिजे. त्यामुळे मी अशा पर्यटनस्थळी आलेलो आहे की ज्या पर्यटनस्थळी कदाचित
बाकीचे लोक अद्याप येत नसतील, पण हळूहळू येतील. कारण जसं मगाशी रामदास कोकरेंनी उल्लेख केला की आता युनायटेड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो आहे, प्रोग्राम जो आहे UNDP, त्यांनी आता अधिकृतपणे ही सक्सेस स्टोरी आहे असं जगभर सांगायला सुरुवात केली आहे. याचं कारण की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रयोग म्हणून, पर्यटन स्थळ म्हणून लोकांनी इथं यावं, हा प्रयोग बघावा. आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो फक्त शेवटी मांडतो की अनेकदा होतं असं की आपण वेंगुर्ला नगरपालिकेचं कौतुक करतो, आपण वेंगुर्लाच्या नागरिकांचं कौतुक करतो, मुख्याधिकाऱ्यांचं कौतुक करतो, टाळ्या वाजवतो, पुरस्कार देतो आणि थांबतो. रामदास कोकरे म्हणतात की थांबू नका, तुम्ही हे तुमच्या गावात पण करू शकता, तुम्ही हे तुमच्या शहरात करू शकता, तुम्ही हे तुमच्या महानगरात करू शकता. जर सगळीकडे हे प्रयोग झाले म्हणजे उलटपक्षी या प्रकारचे प्रयोग हा अपवाद होताच कामा नये. हे सगळ्या शहरांमध्ये घडलं पाहिजे. हे काहीतरी वेगळं आहे असं वाटताच कामा नये. हे प्रत्येक शहरामध्ये घडू शकतं, प्रत्येक गावामध्ये घडू शकतं आणि खऱ्या अर्थानं आपला देश स्वच्छ होऊ शकतो. म्हणजे भारताची जी ओळख आहे हे कुठेही थुंकणाऱ्यांचा देश, अस्वच्छ सवयी असणाऱ्यांचा देश, या सगळ्या सवयी आपल्याला सोडाव्या लागणार आहेत. वेंगुर्ला नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड म्हणजे कोट अनकोट डम्पिंग ग्राउंड याला आता म्हणताच कामा नाही, कारण हे स्वच्छता पर्यटन स्थळ आहे. अशा पर्यटनस्थळी या सगळ्या गप्पा मारताना, हे सगळे प्रयोग बघताना, रामदास कोकरे आणि त्यांच्या टीमसोबत बोलताना एवढं जरी आपण शिकलो, एवढा संस्कार स्वच्छतेचा आपण घेतला, तरीसुद्धा माझा वेंगुर्ले दौरा हा सुफर संपूर्ण झाला असं म्हणायला जागा आहे. एनिवेज आज थांबतो इथंच. रामदास कोकरे, त्यांच्या टीमचं आणि बाकी सगळ्याच लोकांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.